नमस्कार, मी अश्विनी. मी आज तुम्हाला शेवग्याची शेंग घातलेली तिखट डाळ करून दाखवणार आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं मालवणी वाटण पण घालणार आहे. तर तुम्हाला घालते वेळी दाखवेनच. तर मी इथं शेंगा घेतल्यात बघा. ह्या थोड्याशा जाड आहेत. ह्या थोड्याशा जाडच घ्यायच्या डाळीमध्ये टाकायला. आपण भाजी करतो तेव्हा त्या कोवळ्या घ्यायच्या, पण डाळीमध्ये टाकायला थोड्या जाड घेतल्या तरी चालतात त्या, कारण त्याचं छान त्याचा रस उतरतो डाळीमध्ये. तर इथं मी हे स्वच्छ साली काढून धुवून घेतलेत. तर यामध्ये मी आता ते डाळ दाखवते. ही बघा, ही मी डाळ घेतली आहे. ही मी डाळ मूग, मसूर आणि तूर हे तिन्ही मिक्स करून घेतली आहे डाळ. ही स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता ती मी कुकरला लावून 3 शिट्ट्या करून घेणार आहे. शेंगा आणि डाळ एकत्रच घालणार आहे. तर मी दाखवते तुम्हाला कुकरमध्ये टाकताना. एक छोटा कुकर घेतला आहे, त्यामध्ये मी आधी डाळ टाकते. धुवून घेतली मी स्वच्छ डाळ. पाणी घालते थोडं. शेंगा घालते बघा त्याच्यात. आणि जास्त शिट्या नको करू, 3 शिट्याच करायच्या, म्हणजे ते व्यवस्थित शिजतील. आणि जास्त शिट्या केल्या तर मग ते खूपच शिजून जातात शेंगा आणि नीट राहत नाही ते. तर आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते. थोडंसं टाकणार आहे मी मीठ. आणि थोडंसं तेल टाकते. तेल टाकलं की मग ती डाळ वरती येत नाही, त्याचा फेस येत नाही, म्हणून थोडंसं तेल टाकायचं कधी पण. आता मी हे झाकण लावून घेते कुकरचं आणि 3 शिट्या करून घेते. शिजल्यावर तुम्हाला दाखवते मी आमटीसाठी कढई तापत ठेवली. त्यामध्ये आधी घालते तेल मी. शेंगदाणा तेल थोडंसंच घातलं आहे, 1 ते 1.5 चमचा. त्यामध्ये जिरं टाकते मी आधी फोडणीला. नंतर मोहरी टाकते आणि कांदा. कांदा जरा भाजून घेते आधी व्यवस्थित. कांदा भाजला आहे छान. त्यामध्ये मी आता हळद घालते. नंतर लाल तिखट, मालवणी मसाला 2 चमचे टाकला आहे मी. आणि आता डाळ आपली शिजून घेतली होती शेंगण डाळ, ते घालते. शेंगा बघा किती मस्त शिजल्यात. त्या 3 शिट्या करून घेतल्यात मी. जास्त केल्या असत्या तर जास्त शिजल्या असत्या त्या, एकदम शिजून गेल्या असत्या, म्हणून मी 3 शिट्या करून घेतल्या. आणि डाळ खूप छान शिजली बघा. मी थोडं पाणी घालते त्यामध्ये. थोडंसं कुकर धुवून पाणी घातलं. आता ह्याला छान उकळी येऊ दे, मग त्याच्यात मी मालवणी वाटण टाकते. खूप छान लागते ही, मस्त लागते आमटी, एकदम सुंदर. शेंगांची चव त्याच्यात उतरलेली असते. थोडी उकळी येऊ दे आता त्याला. डाळीला छान उकळी आली बघा. त्यामध्ये आता मी मालवणी वाटण टाकते. हे बघा, हे 2 चमचे मी मालवणी वाटण टाकणार आहे. हे बघा, जास्त नाही घालायचं आमटीला, थोडंसंच घालायचं, 2 चमचे.
मस्त लागतं. मग चव खूप छान लागते मालवणी वाटण घातल्यानंतर. मी मालवणी वाटणचा व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवर. तुम्हाला जर बघायचं असेल रेसिपी तर तुम्ही बघू शकता. आता मी मीठ टाकते त्यामध्ये चवीनुसार. मी आधी थोडं मीठ टाकलं होतं शेंगा शिजताना, तर मी आता थोडं टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकते बघा. आणि एक कोकम टाकते बघा, 2-3 कोकम टाकते मी. कोकममुळे खूप छान चव लागते आमटीला आणि आपल्याला ॲसिडिटी होत नाही. तुरीच्या डाळीमध्ये कोकम टाकायचं कधी पण, तिखट डाळ असेल तर. कारण तुरीमुळे आपल्याला ॲसिडिटी होते, पित्ताचा त्रास होतो. कोकम टाकलं की ते होत नाही. आता ह्याला छान उकळी येऊ दे. मस्त डाळीला छान उकळी आली बघा, मस्त एकदम. आणि खूप छान मस्त सुगंध सुटला आहे त्याचा. आणि तर्री पण किती मस्त आली बघा. तेल काय मी जास्त नव्हतं टाकलं, थोडंसंच टाकलं होतं, तरी पण खूप सुंदर तर्री आली त्याला. आणि मस्त लागते ही डाळ. कोकणात तर बऱ्याच ठिकाणी केली जाते ही डाळ. आणि तुम्ही कोण कोण बघताय कोकणातली लोकं, ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणाकोणाला अशी आवडते डाळ ती पण मला कमेंट करून सांगा. आणि आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालते. झाली डाळ आता ही. वरून कोथिंबीर घालूया. एकदम टेस्टी लागते ही डाळ भाताबरोबर. तर आता मी गॅस बंद करते. गरम गरम भात घालते बघा. खूप छान लागते शेंगांची आमटी, तिखट आणि गरम गरम भात. आणि मी इथं कोथिंबीरीची भाजी पण केली आहे बघा. खूप छान लागते हे, मस्त कॉम्बिनेशन. तर तुम्ही पण असे करून बघा मी सांगितल्याप्रमाणे. आणि गरम गरम भातावर गरम गरम शेंगांची आमटी खा करून, खूप छान लागते. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.